नमस्कार. स्वागत आहे तुमचं मधुराज फॅमिलीमध्ये. ताई, तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हां, या ताईंबरोबर आज आपण गप्पागोष्टी करणार आहोत. त्यात ह्या ताईंना मी पर्सनली खूप वर्षापासून ओळखते. प्रचंड मेहनती आहेत, त्यांचं स्वतःचं काम आहे, घरून करतात त्या, तर त्यांची ओळख ते स्वतःच करून देतील. ताई, तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव सुप्रीता संजय विचारे. मी घरातनंच छोटा व्यवसाय करते. जी माझी आवड आहे तो व्यवसाय मी करते. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलाचं आत्ताच शिक्षण BSc झालेलं आहे आणि मुलीचं हे हॉटेल मॅनेजमेंट करून तिला जॉब पण मिळाला आहे आणि ती स्वतः ऑनलाईन बिझनेस पण करते. देवीच्या साड्या, नऊवारी साड्या, गुढीच्या साड्या, हे सगळे प्रकार ती घरातून शिवून ऑनलाईन बिझनेस ती करते. अरे वा, मस्त. म्हणजे जॉब पण करते. म्हणजे बघा, मुलगी पण किती प्रचंड मेहनती आहे. जॉब पण करते आणि तिला जमेल त्या वेळेमध्ये ती छोटा छोटा घरी व्यवसाय पण करते आहे. बाकी तुमचा नक्की व्यवसायाचं थोडंसं डिटेलमध्ये सांगा, तुम्ही काय करता? माझा व्यवसाय म्हणजे मी व्यवसाय हा 2000 पासून चालू केला, कारण माझे मिस्टर खूप आजारी होते. तेव्हापासून मी जॉब करून मी ऑनलाईन हा बिझनेस करायची. मला खाणं जेवणाची आवड होती. मी जेवणाचा पहिला बिझनेस केला तो लोणच्यापासून केला. अरे वा. थोडं लोणचं घरी बनवून ते विकायची वगैरे. चायनीजचं आपलं तेव्हा शेजवान चटणीचं चाललेलं, ते शेजवान चटणीचं सामान विकायचे. असं करून करून मी मोठ्या मोठ्या आता 200-250 माणसाच्या जेवणाच्या ऑर्डरी, मी कोणतंही जेवण सांगितलं तर मी करू शकते. 250-300 माणसांचं ऑर्डर तुम्ही घेऊ शकता. व्हेज नॉनव्हेज? व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. दोन्ही. वा, मस्त. आणि आता मी 2 वर्ष झाली खाली सोसायटीच्याच खाली छोटंसं स्टॉल ओपन केलंय. ते सकाळी नाश्त्याचं असतं, तिथे स्नॅक्स असतो, इडली, डोसा, पुरणपोळी. समोरचा व्यक्ती जे वस्तू मागेल ती मी बनवून द्यायला तयार असते. व्हेरी गुड. मस्त मस्त. ताई, तुम्हाला माहिती, आता मी जे काम करते आहे त्याच्यामध्ये पैशांची बचत कशी करायची, मुलांनी कशी बचत करायला पाहिजे, ज्या महिला आहेत त्या कसं बचत करतात आणि कुठे गुंतवतात, कसं गुंतवतात, नंतर हे सगळ्या गप्पा गोष्टी करत आपण महिला दिनानिमित्त या सगळ्या आपण गप्पा गोष्टी करतोय. तर तुम्हाला तुमच्याबद्दल सांगा की तुम्हाला बचतीची सवय पहिल्यापासून आहे का, आणि तुम्ही मुलांना तुमची बचतीची सवय लावली का? मला बचतीची सवय म्हणजे हेच आपले छोटे आपण घरगुती बायका मिळून किंवा मैत्रिणींचा ग्रुप करून 100-100 रुपये, 200-200 रुपये बाजूला करून तो एक फंड चालवायचा. वर्षभरात जे आपले फंडात जमा होतील ते पैसे घेऊन त्याचं काहीतरी करायचं, असं ही बचतीची पहिल्यापासून सवय आहे. आणि आता मुलाला जस्ट सवय लावली आणि मुलीलाही, की तुम्ही ऍटलिस्ट तुमच्या पॉलिसी तरी तुम्ही काढा, म्हणजे 4 पैसे तुमचे बाजूला जमा होतील. बरोबर. आणि काय हे आता ही जर धंद्यातनं जर मी करते म्हटलं तर मी असे कुठेतरी BCत किंवा बँकेत ह्या गोष्टीत गुंतवायला हे करते, गुंतवते तिथे. म्हणजे तुम्ही प्रयत्न करते आणि मुलांना पण सवय लावली करायची, की तुम्हाला इकडनं नाही जमत तर तुम्ही इथे कंपल्सरी टाकायचे म्हटल्यावर टाकायचे. तिथे 2000 तुझे कंपल्सरी गेलेच पाहिजे. बरोबर. अच्छा. ह्या हिशोबाने त्यांना ती सवय लावली. अच्छा. ओके. तर सर्व महिलांना एखादा मेसेज द्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही काय सल्ला द्याल? आपल्याला जेव्हा अडीअडचणी येतात तेव्हा आपल्याला पैशाची गरज खूप भासते, की आज माझ्याकडे एवढा पैसा असला असता तर मी काय करू शकली असते, पण तेव्हा तो आपल्याकडे नसतो. म्हणून ह्या बचत छोट्या मोठ्या काही असतील त्या आपण करत राहाव्या सतत. आणि त्या बचतीतनं आणखी काय आपल्याला कुठनं जास्त फायदा मिळू शकेल ते आपल्याला माहिती असेल तर आजूबाजूला आपण कुठेही. आता मी जशी बँकेत माझ्या डबे द्यायला जायची, त्या डब्यात देता देता माझी ह्या मॅडमशी ओळख झाली. ह्या मॅडमने मला थोडेफार सल्ले दिले की असं नाही असं करा, असं नाही असं करा. त्या सल्ल्याप्रमाणे वागून मी थोडेफार बचत करायला आणखी शिकली. तिथे जे मॅनेजर स्टाफ आहेत त्या लोकांनी मला सांगितलं की तुमचं अकाउंट काढा, या अकाउंटमध्ये तुमचे थोडे पैसे बाजूला राहतील. सगळे बाहेर तुम्ही पैसे जमा करता पण ते बाहेरच्या बाहेर खर्च होतात. तुमचं स्वतःचं अकाउंट असलं तर तुम्ही अकाउंट ओपन करून ते तुमचे साईडला पैसे राहतील. ह्या हिशोबाने मी माझी बचत करते आणि माझ्या अडीअडचणीला मी ते उपयोगी करते. नक्कीच. ताईंनी सल्ला दिल्याप्रमाणे सगळ्यांना बचतीची सवय नक्की लावून घ्या तुम्ही. ताई, तुम्ही मगाशी म्हणालात तुमची मुलगी नोकरी पण करते आणि ते गुढीचे वस्त्र, देवींचे वस्त्र हे सगळं बनवते,
तर एखादा सॅम्पल बघायला मिळालं असतं हो, मिळेल का? आता सध्या माझ्याकडे सॅम्पल म्हटलं तर आता सध्या आपल्याकडे पाडवा आलाय. हा. स्वामींचे ड्रेस आम्ही शिवतो. स्वामी प्रगट डिनर आहे, अच्छा. स्वामींचे ड्रेस आहेत. आता स्वामींचे ड्रेस तुम्हाला Order दाखवण्याचं घेता? अशी माझ्याकडे नाहीये, पण आम्ही ऑर्डरी प्रमाणे शिवून देतो. जशी मूर्ती असेल त्याप्रमाणे शिवून देतो. ऑर्डरी प्रमाणे मूर्त्या कोणी मागवल्या तर आम्ही मूर्त्या देतो त्यांना. आणि माझ्याकडे ह्या प्रकारच्या गुढीच्या साड्या आहेत या? गुढीच्या साड्या आहेत. हा. ह्या गुढीला नेसवण्यासाठी रेडी साड्या आहेत. अरे वा, ही तुमची मुलगी श्रुती ना? शिवती ती स्वतः सगळं हा, ती करते का? स्वतः शिवते ह्या ओके साड्या. ओके ओके. हे बघा किती सुंदर साड्या आहेत या, गुढीच्या साड्या ही आहेत. आपली नऊवारी साडी टाइप शिवलेली आहे आणि ही गोल साडी आपण नेसवतो त्या टाइप मध्ये. ओके ओके ओके. ते पण एक आहे. तुम्हाला पाहिजे त्या टाइप मध्ये त्या साड्या मिळतील. अच्छा, हे पण गुढीचंच आहे? गोडीसाठीच आहे. अरे वा, किती सुंदर असं वस्त्र शिवलेलं आहे यांच्या मुलीनी, श्रुतीनी. खरंच खूपच कौतुक आहे श्रुतीचं पण. कोणालाही जसं लागल्या वस्त्र कशासाठी नेहमी तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ताईंचा नंबर नक्कीच देईन. हे घ्या ताई. ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी गप्पा केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. तर आज आपण ताईंची गप्पा मारलेल्या आहेत आणि आपल्याला बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. तर उद्याही आपण असंच आपण अजून एका वेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.